महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये सोयाबीन आणि कापसाची शेती केली जाते, पण अनेकदा कधी पावसानं तर कधी दुष्काळामुळे या शेतीचं नुकसान होतं। म्हणूनच आता सोयाबीन आणि कापसाच्या लागवडीपासून शेतकऱ्यांनी लांब राहावं अशी मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। मात्र त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान टळेल का हा देखील खरा प्रश्न आहे। याचा आढावा घेणारा लोकशाही मराठीचा एक खास रिपोर्ट आपण पाहूयात। सोयाबीन आणि कापसाच्या पिकापासून लांब रहा, नुकसान टाळण्यासाठी अनोखी मोहीम। पीक पेरणी बदलून क्रांती होणार का? विदर्भातील शेतकरी मुख्यत्वे कापूस आणि सोयाबीनची पिकं घेतात, पण कधी अवकाळी संकटांनी त्या पिकांचा एकतर चिखल होतो किंवा कोळसा होतो। त्यामुळे हे शेतकरी देशोधडीला लागतात। म्हणूनच आता शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पिकापासून लांब राहावं आणि इतर पिकांची लागवड करावी अशी नवी कल्पना समोर आली आहे। आणि हाच ध्यास घेऊन ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी शेतकऱ्यांच्या सामोपचाराची मोहीम हाती घेतली आहे। सोयाबीन पासून आपण मुक्ती घेण्याची गरज आहे। एकदम बदलता येत नसेल तर काही भाग तुम्ही सोयाबीनचा ठेवा आणि काही मक्याचा ठेवा किंवा हळदीचा ठेवा, ही या ठिकाणी माझी विनंती राहणार आहे। आमदार म्हणजे पोलीस स्टेशनची, रस्त्याची कामं करणारे आणि मोठ्या लोकांचे वलय असलेले व्यक्ती असं चित्र असतं। मात्र मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात आता शेतकऱ्यांच्या बांधावर उतरलेत आणि त्यांनी सोयाबीन मुक्तीचे धडे द्यायला सुरुवात केली आहे। त्यांच्या या मोहिमेबद्दल कृषी अभ्यासक नेमकं काय म्हणतायत तेही पहा। मक्याला जो उत्पादन खर्च येतोय तो हा कडब्यामध्ये भरून निघतोय आणि म्हणून निव्वळ नफा हे जे धान्य आपल्याला 30-40 क्विंटल प्रति एकरी मिळतंय, 60 ते 80 हजार रुपये उत्पन्न मिळतंय, हे निव्वळ नफा त्या ठिकाणी राहू शकतोय। आणि म्हणून शेतकऱ्यांनी येणाऱ्या खरीप हंगामामध्ये हे मका हे पीक त्या ठिकाणी निवड करण्यास काही हरकत नाही। या वर्षी जे शेती पॅटर्न सर्व शेतकरी बदलण्याच्या तयारीत आहेत। सोयाबीन, त्यानंतर तुमचं जे पीक आहे कपाशी, यावरून शेतकरी आता कमी खर्चाची पिकं घ्यायच्या तयारीत आहेत। आता नव्या उमेदीनं कापूस आणि सोयाबीनची पेरणी बंद करून पर्यायी पिकं घेण्याची मोहीम जोर धरू लागली आहे। पण त्याआधी सोयाबीन लागवडीचं अर्थकारण नेमकं काय आहे तेही पाहूयात। 1 एकर सोयाबीन लागवडीसाठी साधारणतः 25,000 पर्यंतचा खर्च येतो। दरवर्षी सोयाबीनचीच लागवड केल्यानं उत्पादकता कमी होते। सध्या सोयाबीनचं एकरी 4 ते 5 क्विंटल उत्पादन होतं। 5,000 प्रति क्विंटल दर मिळाला तर उत्पादन खर्चही निघत नाही। जी गत सोयाबीनची तीच अवस्था कापसाची देखील आहे। म्हणूनच पिकामध्ये बदल करून मका पेरला तर एकरी 25 ते 30,000 उत्पन्न हमखास मिळू शकतं। त्याचप्रमाणे मक्याचा जनावरांसाठी चारा म्हणून देखील उपयोग करता येऊ शकतो। पीक पॅटर्न बदलण्यासाठी सरकारने नवीन पिकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे शेतकऱ्यांना, ही गोष्ट तितकीच महत्वाची आहे। उदाहरणार्थ, देशामध्ये आता तेलाची कमतरता आहे। बाहेरून आपण जवळपास 1.25 लाख कोटीचं तेल आयात करतो। मग तेल बिया लावायला सरकार प्रोत्साहन देतं का? ज्या गोष्टींची गरज आहे, जे पीक शेतकऱ्यांनी लावावं असं सरकारला वाटतं, त्याला प्रोत्साहन सरकारकडून मिळणं प्रचंड आवश्यक आहे। शेतकऱ्यांनी पीक बदल करायला पाहिजे म्हणून एकीकडे मोहीम सुरू झाली आहे, पण त्याला सरकारची देखील साथ मिळण्याची गरज आहे। पण वर्षानुवर्ष सोयाबीन किंवा कापसाची शेती करणारे शेतकरी सहजासहजी इतर पिकांकडे वळतील का? आणि वळलेच तर होणारं नुकसान टळून शेतकऱ्यांच्या हाती 4 पैसे पडतील का? त्यासोबतच शेतकरी जर कापूस आणि सोयाबीनची शेती करणं टाळू लागले तर सोयाबीन तसंच कापसाची कमतरता निर्माण होईल का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। संदीप शुक्ला, लोकशाही मराठी, बुलढाणा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।